और मेरी मंजिल कहीं और है और मैं अपनी मंजिल तक पहुंच कर ही रहूंगा। अब मुझे कोई भावुक नहीं कर सकता, कोई नहीं। और मेरी मंजिल कहीं और है और मैं तक पहुंच कर ही रहूंगा। अब मुझे कोई भावुक नहीं कर सकता, कोई नहीं। मारो मुझे, मारो। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून घ्या, शेअर नकला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करता असून जर आपल्या टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असून। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात अगोदर लागणार अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखी आपला प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण लिरिक्स वगैरे अशा प्रकारे एकदम छान असं पद्धतीने आपण ऍड वगैरे टेक्स्ट वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर याच फर्स्ट लाईन प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर अशा प्रकारे दोन्ही बटन आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। मी सेट वगैरे करता मित्रांनो, त्याच टाइम तुम्ही पण लवकर सेट करून घ्या। अशा प्रकारे सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट मग ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये कट करायचं, आणखी सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये जसं मी फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करून या, जसं की आपला 10.27 बीटला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथे एक इमोजी पीएनजी दिला आहे, इमोजी पीएनजीला ऍड करून घ्यायचं। अशा प्रकारे इमोजी पीएनजीला ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपला व्हॉट्सअपला सेट करायचं। जर तुम्हाला मोठी करायचं असेल तर 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट मध्ये ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे फोटोज वगैरे आहेत मित्रांनो सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट फोटो मित्रांनो त्या फर्स्ट फोटो वरती क्लिक करायचं, इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला अशा बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फोटो वरती क्लिक करायचं, मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून अशा प्रकारे थोडं लेफ्ट साइडला सेट करायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथे अशा प्रकारे एक प्लस की द्यायचं, प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्याला लास्ट 1 सेकंद 2 सेकंद मागे यायचं मित्रांनो। आणखी आपला जे अशा प्रकारे राईट साइडला सेट करायचं म्हणजे सेट करता मित्रांनो त्याच टाइम सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर जे कीला अशा प्रकारे लास्टला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। जे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल। जे खालचं लिरिक्सचं जे ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला व्हॉट्सअपला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे सेकंड बीट जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे सेकंड लॉंग फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं पद्धतीने इफेक्ट वगैरे लागलेलं एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारे 10.27 बीटला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मित्रांनो। इथे एक रेक्टँगल ऍड करायचं, अशा प्रकारे रेक्टँगल वन ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला जे कलर ब्लॅक करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या इथे एक जे कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। जे ब्लॅक कलर आहे मित्रांनो त्या ब्लॅक कलर वरती क्लिक करायचं मित्रांनो। ब्लॅक कलर झाल्यानंतर अशा प्रकारे लास्ट पण जायचं मित्रांनो। लास्टला आल्यानंतर अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे ब्लेंडिंग ऑपोसिटीचं ऑप्शन आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। जे ब्लेंडिंगचं ऑपोसिटी आहे मित्रांनो त्याला कमी करून घ्यायचं, जसं की आपलं 10 ठेवत त्याच टाइम ठेवून घ्यायचं मित्रांनो। ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा
अशा प्रकारे इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला वर जे का सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करून येते, सर्चमध्ये आपला जे का ब्लिंक नावाचे इफेक्ट सर्च करून घ्या. इफेक्ट आल्यानंतर मग आपला त्या इफेक्टवरती क्लिक करायचं, स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. सेटिंग आपला अशा प्रकारे 1600 HZ करून घ्यायचं. असं प्रकारे केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला असं शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर का 3 नंबरची छोटी लहान फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला असं बीट मार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला असं 10.27 बीटला आल्यानंतर मित्रांनो जे का लहान फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर एक फोटो सोडायचं, का सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे का एक फोटो सोडायचं, का लहान फोटोवरती हाच एक इफेक्ट पेस्ट वगैरे करून घ्यायचं. मग आपला जसं मी एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स वगैरे लावत आहे मित्रांनो, त्याच टाइम तुम्ही पण एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. अशा इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट उरलेली फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला 11 पण जे का 16 बीटचे जे उरलेले लास्ट जे उरलेले फोटो आहेत ते सर्व फोटोज ना एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. जसे की आपला फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे का एक फोटो सोडायचा, का सेकंड फोटो ना एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. की उरलेले पूर्ण फोटोज आहेत मित्रांनो, त्या सर्व फोटोज ना एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकर जे उरलेले फोटोज ना एक इफेक्ट पेस्ट वगैरे करूनच घेतो मित्रांनो. मी असं इफेक्ट्स वगैरे पेस्ट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखीन आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून येण्यासाठी मित्रांनो मग आपला वर राईट साईडला असं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ मी, तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.